मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मस्त असं आवरलंय बघा. आणि आता व्यवसाय चालले होते तोपर्यंत माझा हा मोठा भाऊ आलाय तिळगुळ घेऊन द्यायला. बाच्यांना आलाय. खरं आता बहिणीला विसरते तो, बाच्या असते त्या आधी. आधी तिळगुळ घ्या गोड मला. तिळगुळ घ्यायला आता पण बाच्यांसाठी खास येत होती, माझ्यासाठी नाही. बाच्यासाठी नाही, सुनासाठी म्हण. कृष्णा सुनबाईसाठी येतोय ती. माझं लुक सगळा पूर्ण दाखवती. चालला होता म्हटलं जाता जाता अगोदर तुम्हाला दाखवावं. मस्त असं बघा, सगळ्या ताईंना विचारलं होतं की मी साडी कोणती घालू संक्रांतीला. तर बऱ्याच जणींच्या कमेंट आलत्या की तू हिरवी कलांजली पैठणी घाल, म्हणून मग ही घातली साडी. तशी दिसते मला कमेंट करून सांगा. आता मस्त असं देवाला तुळशीला ओसायचंय आणि नंतर जवळच एक मंदिर आहे ना, तिथं ओसायला जाणार आहे. आजचा ब्लॉग आपला खूप छान होणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला. आणि लुक कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगायचं बरं का. तुमच्या सगळ्यांचं ज्या साडीला जास्त मत आलं तीच साडी मी आज घातलेली आहे. आणि ही अशी हेअरस्टाईल वगैरे केली बघा. आहोंनी आणलेली फुलं वगैरे केसात लावलेत, कशी वाटतात बघा. साधी सोपी आंबाडा घालून हेअरस्टाईल केली. आणि ही ब्लाऊजची आपल्या डिझाईन बऱ्याच ताईंना आवडली होती, तर हा असा ब्लाऊज शिवलेला आहे बघा, गळा ब्लाऊजचा. तर ह्याची फुलं पण कशी बनवायची पुढं कधीतरी व्हिडिओ मध्ये सांगते मी तुम्हाला. चला तर मग आपण आधी देवांना ओसून घेऊ. मंदिरात ओसायला जाण्या अगोदर आपल्या घरामध्ये, घरातल्या मंदिरामध्ये ज्या काही देवी दैवत आहेत ना त्यांना ओसून घेतलं. पण मग वसण्या अगोदर स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं. असं म्हणतात देवांची पूजा असो किंवा कोणताही सण समारंभ असो किंवा देवांची पूजा असो, आधी स्वतःला हळदी कुंकू लावायचं असतं आणि मग देवांना. सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मोजन्मी ओसा. 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 इथं आता ना जी काय आपली देवी आहे, तुळजा भवानी आहे, रुक्मिणी माता आहे, अन्नपूर्णा माता आहे आणि लक्ष्मी माता आहे, त्या सगळ्यांना ओसून घेतले. आणि आता हा खण आहे, ह्याची केली हळदी कुंकू लावून पूजा. आता बाहेर जाऊन ना तुळशीला ओसून येऊया आपण. छान बसले बघी, आहे का नाही. मोठ्याच तुळशीला ओसव, आहे का नाही. सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मोजन्मी ओसा. सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मोजन्मी ओसा. आता तुळशीला वगैरे ओसून घेतले. आता जाऊया मंदिरामध्ये. मंदिरात जाऊया आता. तरी 4 वाजत आलेच की आता नाही का टाइम. या वर्षी ओसायला जाण्यासाठी घराजवळच एक दत्त मंदिर आहे, तिथं जायचं ठरलं होतं. आणि ज्या कॉलनीत मी राहते ना त्या कॉलनीतला आमचा हा कृष्ण सखी ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमधले हे सगळे मेंबर्स आहेत. तसं मला जायला थोडासा लेट झाला होता, त्यामुळं ग्रुपमधल्या दोघी तिघींना त्यांचं ओसून विडे घेऊन वगैरे झाले होते. आणि बऱ्याच जणांच्या घरी म्हणजे गडबड होती किंवा यावर्षी ओसण्याची वेळ ही उशिरा होती, त्यामुळे जेवण वगैरे केलेलं नव्हतं. त्यामुळे आमच्या ग्रुपमधल्या दोघी तिघींना घरी जायचं होतं. मग अगोदर तर ग्रुप फोटो काढून घेतला आणि मग दोघी मावशींना हळदी कुंकू लावून ओसून घेतलं, तिळगुळ वगैरे देऊन त्यांच्या पाया वगैरे पडून घेतलं. तर आजचा व्लॉग ना आमच्या पद्धतीनं म्हणजे कशी संक्रांत साजरी केली जाते. कारण बघा 1.5-2 किलोमीटरचं अंतर बदललं, गाव बदललं की प्रथा आणि परंपरा, रीती आणि रिवाज बदलतात. तर त्या दोघींना ओसून वगैरे घेतलं. आणि हे आहे म्हणजे शेजारीच असलेलं दत्त मंदिर. तर प्रत्येक वर्षी शिवपर्वतीला जातो किंवा अकलाई मंदिरमध्ये जातो किंवा गुरुमाऊली म्हणून पण आमच्या घराच्या जवळ एक मंदिर आहे. तशा अकलूजमध्ये आमच्या ना खूप देवांची मंदिरं आहेत आणि इतकी सुंदर सुंदर मंदिरं आहेत की नाही. आणि वसण्यासाठी बायकांची खूप गर्दी सुद्धा असते. पण यावर्षी असं ठरलं की या दत्त मंदिरात जाऊया म्हणून गेलो होतो. तर इथं दत्त महाराजांना पण छान असं तिळगुळ वगैरे दिले, त्यांचे पाया पडले, आशीर्वाद घेतले. म्हणलं जन्मोजन्मी जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत हे ओसण्याचं भाग्य लाभू द्या, आशीर्वाद घेतला. त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून आम्ही ओवसलं वगैरे. आणि बघा आपल्या सबस्क्रायबर ताई पण बऱ्याचशा भेटल्या होत्या.
नाही ओळखायला काय आपली माणसं ओळखत नाहीत काय कसं बसायचं असं बरोबर होतंय ना हो मीच आहे ए दीदी सरक ग दुसरी कुठे गेली मोठी साडी छान घालून आली आई थोडस वर बघ म्हणजे वरच माझ्याकडे बघा खाली आई माझ्याकडे बघ वौसून वगैरे झालं आणि आमच्याकडे वसताना ना सीतेचा वौसा रामाचा वौसा जन्मजन्मी वौसा म्हणण्याची पद्धत आहे. तर तुमच्याकडे असं काही म्हणतात का वसताना आणि ते म्हणत काय असतील तर ते मला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि बरेच वर्ष घरीच विडे घेत होते पण आता प्रत्येकाच्या मागे व्याप असतं आणि प्रत्येकाला बोलवलं सकाळ सकाळी विडे घ्यायला तर येणं होत नाही एका टायमिंगमध्ये आणि विडे कसे एक ऍट ए टाइम 5 घ्यावेच लागतात. ते थांबून थांबून घेता येत नाहीत आणि ते घेतल्याशिवाय जेवणही करता येत नाही. म्हणून मग मंदिरातच गेले 4-5 वर्ष झालं घेऊन जाते आणि तिथंच विडे पण घेऊन येत असते. आई काकू फोटोशूट चालू आहे जोरात. वाण पण आणला बोटीला दूध घे दीदी नको मला. इथं आता आमच्या इकडं ना की लग्न झालं की आईचा विडा घेतला जातो तर बऱ्याच ठिकाणी सासूबाईंचा पण विडा घेतला जातो. तर तुमच्याकडे कशी परंपरा आहे हे कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही आईचा विडा घेतला का सासूबाईंचा विडा घेतला. तसा तर माझा विडा भरपूर मोठा आहे 125चा विडा आहे म्हणजे प्रत्येक वस्तू 125 असते. बघा गाव बदललं की प्रथा परंपरा बदलतात म्हणून विचारलं की सांगा मला कमेंट करून तुमचा विडा कितीचा आहे आणि तुम्ही तुमच्या आईचा विडा घेतला आहे की सासूबाईंचा. नाही हे आल्यावर त्या ठेवून आलत्या ना घरी हा पदरात. विडे घेतल्यानंतर
तुळशीच्या आणि देवाच्या पाया पडून घेतलं. आणि त्यानंतर बघा काही दिवसापूर्वी गिरण आहे जवळ, तिथं गेल्यानंतर एका ताई भेटल्या होत्या आणि त्या पण इथं आज ओसायला आलत्या. आणि त्यांना माझे स्वामीचे व्हिडिओ फार आवडतात आणि घरी जाऊन ना त्यांनी त्यांच्या सासूबाईंना सुद्धा सांगितलं होतं की अहो ज्यांच्या व्हिडिओ बघतो ना आपण, त्या भेटल्या होत्या, त्या आजी सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. आणि झालं असं की आपण ज्यावेळेस विडे घेतो ना त्यानंतर जो खानात वाण भरतो ना, तो वाण सुद्धा आपल्याला प्रत्येकाच्या ओटीला घालायचा असतो. तर तो वाण आणि हळदी कुंकाच्या पुड्या भरून आणल्या होत्या, त्या इथं दिल्या. आणि ह्याच आहेत बघा आजी, आणि नंतर त्यांच्या सुनबाई सुद्धा आहेत. तिळगुळाची वाटी राहिली ग बाळा. त्यांचं द्यायचे काय वेळे नाही दाखवायचं नाही, पहिल्यापासूनच करते. जरा तुम्ही इडे घेतलं ना, हा ते वेगळं काहीतरी. आज भेट झाली नंतर हो हो बरोबर. आता टाकती उद्या टाकती 5:30 वाजता तुम्ही पण तिकडे काळूबाई पैसे उसत बसलो तिकडे बायका सगळ्या आले तिथं नाही म्हणली. मी आता बऱ्याच जण म्हणलं त्यांच्या व्हिडिओ घेतलं ना. बरं चालते पण सांगते घेतले तेवढ्याच मैत्रिणी वाढवायच्या, तेवढं सोबत येते. कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटच्या शेजारी हाईपचा ऑप्शन आहे, हाईप सुद्धा करा. आणि आणखीन व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. नंतर भेटू. बा